दादा खाली या ना थोडासा टीव्ही नाही शक्ती कायदा योगेश दादा खाली या ना थोडासा कॅमेरा शक्ती कायदा झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे फाशी द्या फाशी द्या न्याय द्या न्याय द्या नाहीतर पुढच्या खाली करा न्याय द्या गौस मामा अरे राजीनामा द्या गौस मामा राजीनामा द्या राजीनामा द्या अरे राजीनामा द्या अरे राजीनामा द्या अरे राजीनामा द्या अरे सरकारचं करायचं काय अरे फाशी द्या अरे फाशी द्या अरे फाशी या टरबुजाचं करायचं काय अरे टरबुजा राजीनामा द्या अरे टरबुजा राजीनामा द्या अरे टरबुजा राजीनामा द्या त्याच्याबद्दल पण सदावर्तेने आता उत्तर द्यायला पाहिजे. ज्या तऱ्हेने हे आंदोलन किंवा ही जी मुवमेंट होती ही सगळ्या महिलांचा आवाज होता. तुम्ही जर लोकांमध्ये गेलात तर तुम्हाला दिसेल की सगळ्या महिलांनीच होता त्या ठिकाणी पुढे घेतला होता याच्याबद्दल. पण ठीक आहे, आम्ही आमचा आवाज सातत्याने उचलण्याचं मागे पण काम केलेलं, येणाऱ्या काळात पण करू. आणि सरकारला आपली जी आहे आता हे सरकार म्हणून मी जाणीवपूर्वक घेतलं बोर्ड, जे सरकार काम करू शकत नाही, जे सरकार महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही त्याच्या विरुद्ध लढण्याचं काम आमचं सातत्याने राहील. लाडकी बहीण नको पण सुरक्षित बहीण पाहिजे ही आता महाराष्ट्राची नवीन मागणी आलेली आहे. फक्त बदलापूरची घटना नाही तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये मागच्या काही दिवसामध्ये आपण पाहिलं तर लैंगिक अत्याचार लहान मुलांवर मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि सरकार कारवाईचं आश्वासन देत आहे. मात्र महाविकास आघाडीकडून सातत्याने एक आरोप केला जातो की सरकार निष्क्रिय आहे आणि उपमुख्यमंत्री यांचं हे अपयश आहे. मी तर सांगते ना तुम्हाला, म्हणून तर म्हटलं की सध्याची जबाबदारी आहे. सदावर्ते साहेबांनी त्यांच्या सध्याला पहिला प्रश्न विचारायला पाहिजे होता. त्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी कोर्टामध्ये त्या ठिकाणी दाद मागायला पाहिजे होती. मुलीला न्याय मिळाला पाहिजे. काल हनुमान नगर मध्ये झालं, समता नगर मध्ये झालंय, मुंबईमध्ये कलिनाला झालंय, खारवेस्टला झालंय. म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये घटना बघाल ना, या महिनाभरामध्ये मुंबई महाराष्ट्रामध्ये किती घटना आहेत. आज ठाण्यामध्ये 57% क्राईम झाले. ठाण्यामध्ये किती घटना झाल्यात. 9 जुलैला 30 वर्षाच्या महिलेचा बलात्कार झाला मंदिरामध्ये, 11 वर्षाच्या मुलीचा झाला, एका मुलीचा विनयभंग झाला त्या हॉस्पिटलमध्ये, आणि या 2 चिमुरड्याचा प्रश्न झाला. जर हे प्रश्न आम्ही मांडण्याचं काम करतो तर आमचा आवाज दाबण्याचा जो कोणी प्रयत्न करत असेल त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय. बंद वापस लेना पड़ा, क्या कुछ कहेंगे? देखिए, ऐसा है कि एडवोकेट सदावर्ते जी
जो कोर्ट में गए हैं, अगर वो उनके सद्य जो राज्य के उप मुख्यमंत्री महोदय है उनके अगेंस्ट में जाते और महिलाओं को न्याय दिलाने के लिए अगर झगड़ा करते, जिस लड़की को, जिसकी माता को 11 घंटे पुलिस स्टेशन में एफआईआर। तर सध्या बदलापूर प्रकरणात महाविकास आघाडीचं निषेध आंदोलन सुरू आहे। एकीकडे दादर या ठिकाणी शिवसेना भवन या ठिकाणी ठाकरे गटाचं आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा आंदोलन छेडलेलं आहे। तर मुंबईमध्ये भर पावसामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन सुरू आहे। उद्धव ठाकरे देखील निषेध करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। काळा झेंडा हाती धरलेला आहे, तसंच तोंडाला काळा मास्क, काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध व्यक्त करत या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। शिवसैनिकांना